अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजितदादांचा आकस्मिक मृत्यू झाला। मात्र या विमान अपघातावरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, तर सुषमा अंधारी यांनीही काल या अपघातावर सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती। बघूया। सीआयडी चौकशीतून फार काय निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी। आकाशामध्ये घिरट्या मारत विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नाही, तरी त्याने विमान लँड केलं, तर त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? तर लँडिंग करण्यापेक्षा टेकऑफ का घेतलं नाही, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित राहतात। मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। गुरुवारी अजितदादांच्या पार्थिवावर काटेवाडीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र ज्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला त्या अपघातावर सवाल उपस्थित करत अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करायची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। 1000 मीटरपर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्य मान्यता क्लिअर होती। 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते। 3 किलोमीटरपर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही, आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे। या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। नाही, सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडीकडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात, त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काय निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी, जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं। अजितदादांच्या या विमान अपघाताबाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असं अनेक जण अपघाताचं कारण सांगतायत, पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं। जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचं फुटेज इतकं स्पष्ट कसं? काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एक नेताही ठामपणे का बोलत नाही? अजितदादांच्या नंतर पक्षातील ज्येष्ठताक्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलंय? साहेबांचे राष्ट्रवादीतले हे ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीयेत? हे फक्त पवार कुटुंबाचं नुकसान नाही, हे महाराष्ट्राचं नुकसान आहे असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या अपघाताबाबत शंका उपस्थित करत या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना। आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला अजित पवारांचा, याची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल। अशा प्रकारचे एअरस्ट्रीप विमानतळ तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती, आणि तरी त्याने विमान लँड केलं, तर त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत, एटीसीची यंत्रणा नाही आहे तिकडे, पहा ना जाऊन तुम्ही, एटीसीची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही। ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय करतात? या विमान अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी सुरू आहे। मात्र अशा प्रकारे एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं म्हणत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। बारामती विमानतळावर सुविधा नव्हत्या, होत्या का नव्हत्या, त्या का नव्हत्या, कुणामुळे नव्हत्या याचा तपास देखील निश्चितपणे होईल।
परंतु हा अपघात अतिशय दुर्दैवी होता. याच्या आधी देखील अनेक विमानं तिथं लँड झाली होती, परंतु असा अपघात झाला नव्हता. त्या अपघाताची नेमकी काय कारणं आहेत, कशामुळं अपघात झाला, याची संपूर्ण चौकशी आता CID मार्फत केली जाते. केंद्रीय विमानतळ मंत्रालयाकडनं त्याची चौकशी केली जाते. ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास होईल. त्यामध्ये तांत्रिक कारण होतं का वेगळ्या कारणामुळे अपघात झाला, या सगळ्या प्रकरणात चौकशीमधनं बाहेर येईल. परंतु अशा पद्धतीनं एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं अयोग्य आहे, एवढंच मला संजय राऊतांना सांगायचं. दुसरीकडे या अपघाताचा CCTV पाहिल्यानंतर अपघाताबाबत शंका घ्यायला जागा निर्माण झाली असल्याचं म्हणत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही या विमान अपघाताची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. विमान कसं कोसळलं, कसं तिरपं झालं होतं, आणि हे काही अंशी संशय घ्यायला काही लोकांना जागा मिळालेली आहे. म्हणून सरकारने सुद्धा याची निपक्षपाने चौकशी केली पाहिजे. काय असं घडलं, रनवे अवघ्या अर्धा 1 किलोमीटरवर असताना ते एक वेगळ्या ठिकाणी का लँड झालं, जर त्यांना दिसलं नव्हतं काही तर ते लँडिंग करण्यापेक्षा टेकअप का घेतलं नाही, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित राहतात. म्हणून याची चौकशी निश्चित झाली पाहिजे. या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. मात्र अजितदादा गेल्याला आज 2च दिवस झालेत. यावर कोणी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयावर ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं, हा विषय ठीक आहे. पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. राजकारणातला दिलखुलास, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा नेता, शेतकऱ्यांची जाण असणारा नेता संपूर्ण महाराष्ट्राला पोरका करून गेलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. अशा या दिग्गज नेत्याचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. CID कडून आता चौकशी सुरू आहे. मात्र CBI चौकशीचे आदेश दिले जातात का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.